सपोर्ट रेजिस्टन्स आणखी बऱ्याच लोकांना ड्रॉ करता येत नाही आणि त्यांचं कन्फ्युजन. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत मी सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो. ट्रेडिंग व्यू ओपन करायचा आहे. ट्रेडिंग व्यू मध्ये गोल्डचा मी चार्ट लावलेला आहे आणि इथं 5 मिनिटाची टाइम फ्रेम लावलेले. आता इथं तुम्ही बघत असाल इथं भरपूर सारे कॅन्डल दिसतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचं म्हणलं तर पूर्ण कन्फ्युजन होऊन जातंय कोणत्या कॅन्डलला लावायचं आणि कोणत्या कॅन्डलला नाही. इथं मी काय केलंय, कॅन्डल मध्ये गेलोय. इथं लाईन मध्ये जायचं आपल्याला. लाईन मध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रॉपर इथं कॅन्डलचं काही पडलेलं नाही. लाईन पॅटर्न मध्ये आपल्याला इथं पूर्ण आपल्याला चार्ट दिसतोय. आता इथं काय करायचं आपल्याला, ट्रेंड लाईन एक ड्रॉ करायचे. आता इथं जर बघितलं आपण तर इथे एक मार्केटनी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथे एक घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीत आता मी काय केलंय, इथं क्लिक केलंय आणि सरळ एक लाईन ट्रेंड लाईन ड्रॉ केली. हा झाला आपला रेजिस्टन्स आणि त्याच्याच बरोबर खालच्या साईडला तशीच एक ट्रेंड लाईन ओढली. इथं आपण जर बघितलं तर मार्केटने इथं 2 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. तर हा झाला आपला एकदम सपोर्ट. म्हणजे मार्केटने खालच्या बाजूला किती वेळेस त्याने मुवमेंट दाखवली आणि तिथून जर मार्केट वरच्या दिशेला जाईल किंवा खालच्या दिशेला जर गेला असेल तर तो आपला सपोर्ट झाला आणि वरची ही जी लाईन बघताय इथे हे आपलं रेजिस्टन्स झालं. तसंच जर बघितलं आपण तर ह्या लाईनच्या मध्येच मार्केट पूर्ण दिवसभर चालू होतं. अशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा ड्रॉ करायचं हे एकदम तुम्हाला सांगितलंय. ह्याच्यापेक्षा आणखी एक एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तोपर्यंत माझ्या पेजला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा.